ग सई? काय झालंय? चेहरा का पडलाय तुझा असा? काकू, मी म्हणाले होते ना तुला, माझी खात्रीच पटली आता. अगं कशाबद्दल? अगं सई कशाबद्दल बोलतेस तू हे? नचिकेत आणि कादंबरीच एकमेकांसाठी योग्य आहेत. काय? हो आजी, मी नाही शोभत नचिकेतला. अगं बाई, मला काहीतरी समजेल अशा भाषेत बोलतेस का? हे अचानक काय चाललंय तुझं? अचानक नाही आजी, कादंबरी इथे आल्यापासून बघते ना मी, नचिकेत आणि कादंबरी एकमेकांना खूप चांगले ओळखतात. मी नचिकेतसाठी योग्य. अगं वेडी आहेस का तू सई? सई, तू नचिकेतशी बोललीस का मला सांग आधी. काकू, म्हणूनच तर माझी खात्री पटली आहे ना आता. अगं म्हणजे तू त्याला तसं स्पष्टपणे विचारलंस का? अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? काय स्पष्टपणे विचारायचंय? काकू, दरवेळी स्पष्टपणे बोलावं लागतं असं काही नाही. काही गोष्टी न बोलताही कळतात. कादंबरी हुशारच नाही तर सुंदर सुद्धा आहे. इतक्या कमी वयात ती अख्खं जग फिरली आहे. खूप माहिती आहे तिला. एकही उणीव अशी नाहीये तिच्यात किती आत्मविश्वास आहे हे पाहिलंच ना तू. एवढ्या लांब ती शिक्षणासाठी इथे आली आहे एकटी. पुण्याला सुद्धा एकटीच गेली होती. तिच्यासाठी सगळं नवीन आहे, पण तिला कसलीच भीती नाहीये. माझी आणि तिची तुलनाच होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. आप्पा, तुम्ही? तुलना ही दोन सारख्या गोष्टींमध्ये होऊ शकते. काहीतरी साम्य असायला लागतं तुलना व्हायला. त्या कांगारणीला तुझ्या नखाची सर नाहीये. आप्पा, पण हे बघ, माझा ऐकून घे. या परदेशी लोकांना बघून असा न्यूनगंड हा मनात कधी बाळगू नये. तिची आणि तुझी बरोबरी होऊ शकत नाही. ती कांगारीन कोणत्याच बाबतीत तुझ्याशी बरोबरी करू शकत नाही. आणि हे हा आप्पा केतकर सिद्ध करेल. चल माझ्या बरोबर. आप्पा, पण कुठे? चल माझ्या बरोबर. चल आप्पा, पण चल माझ्या बरोबर. मॅक, प्लीज पास मी द चार्जर ना. You were lost. Yeah, I was missing Sai. आठवण येते तिची. मिसिंग सई. कसं आहे ना, म्हणजे ती इतक्या क्लोज असून इतक्या शेजारीच अशी राहून पण you can't meet her. But all of this is because of that old fox. But you know what? I've heard this. The people who are in love have to suffer a lot. But तुझं suffering तर एकदम next level आहे. म्हणजे असं. But how do you tolerate that old fox, man? कसं करतो तू? मला कळतच नाही. करावं लागतं. आफ्टर ऑल आय वॉन्ट टू मॅरी साई. हिटलर तिचा ग्रँडपा नसता तर फॉरगेट अबाउट वन डे. एक मिनिट पण नसतं मी टॉलरेट केलं त्याला. टॉलरेट तर लांबच. मला तर हल्ली त्याला बघूनच राग यायला लागलाय. आणि हे अशी लोक असतात ना, कधी तुझ्या स्टेट पाथवर चालत नाही. मॅक, आय एम टेलिंग यू, यू नीड टू टीच हिम अ प्रॉपर लेसन. नो नो नो, नॉट गोना टीच हिम अ लेसन. आणि तू पण काय करू नको. जस्ट स्टे अवे फ्रॉम मी. एक्सक्यूज मी, मी काय करतच नाही त्याला. ही कम्स इन मेसेज अप विथ मी एव्हरी सिंगल टाइम. Then just ignore him. That is the best thing. Ignoring. It's best, but it's not easy for me, okay? Daddy, please. Okay, I'll try. ए कांगारीण, बाहेर ये. What happened, अप्पा? आता काय झालं? ही उथळ मुलगी माझ्या सईशी तुलना करते स्वतःची. आता आज हिला कळेल की प्रत्येक बाबतीत माझी सई किती वरचढ आहे तिच्यापेक्षा. ते व्हॉट तुलना? काय बोलताय अप्पा तुम्ही? सडनली काय झालं? Wait. He meant मी compare करते मला सईशी. Old fox, you continue. आज तुम्हा दोघींमध्ये एक स्पर्धा होईल.
आणि मी खात्रीने सांगू शकतो की माझी सई डोळे झाकून जे करू शकेल ते तू उघड्या डोळ्याने सुद्धा करू शकणार नाही. So what? Who cares? मग असेल हिम्मत तर हो म्हण आणि मार उडी मैदानात. मी का मारू उडी? I mean, मी का करू? I don't have to prove myself to anyone. आणि specifically तुम्हाला तर मला. Caddy, please, for God's sake, accept it. For me, please. Okay. I am ready. आता स्पर्धा म्हटलं की हार जीत ही आलीच. या स्पर्धेत समजा तू हरलीस तर तुला हे गृहसंकुल सोडून जावं लागेल. आणि जर माझी सई हरली तर यापुढे तुझ्या विरोधात मी कधीही जाणार नाही. Challenge accepted. Done. But exactly काय करावं लागेल अप्पा? एक तासाभराने माझ्या घरी या. सगळं सांगतो तुम्हाला मी. चल ग सई. What a character, man. I mean, याच्याकडे रोज काही ना काहीतरी असं नवीन असतंच ना. आज काय तर कॉम्पिटिशन, कंपॅरिझन. But I am doing all of this only for you, okay? Otherwise, या अशा लोकांना मी केव्हा तसं एका मिनिटात स्ट्रेट केलं असतं. Well, thank you so much, Caddy, that you're doing this for me. What foolishness is this? I mean, मी सईला नीट ओळखत पण नाही. We don't even know each other properly. Yeah, but you know me, right? मला ओळखते ना तू. Yeah, but why should I be tolerating this old boss? I just don't give a damn about these people. Caddy, please, just think about me and Sai at least, please. And friends दोन गोष्टीमध्ये कायम हेल्प करतात. When it comes to heart and when it comes to war. आणि इथे दोन्ही आहे. So, all the best. All the best to me? No. To all the best, त्याला दे. He needs it more. Me? No. जोरात. आई मी हे आवरते. हो आवर. मी तिकडचं कर. हो. झालं का? हो झालं. सई तुला स्पर्धेसाठी शुभेच्छा. अगं शुभेच्छा कसल्या? आता हे काय सांगतायत ते बघू. हो. झालं. So, we are ready for the competition. Yeah. पण अप्पा कुठे आहेत? Where is he? आता हे काय सांगतायत ते बघायचं. I think so. Maybe त्यांना अजून काही आयडियाच नाही सुचली आहे. थांबा. या अप्पा केतकरनी दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग असते. जास्त शेफारू नकोस. स्पर्धेला सज्ज हो. अहो पण नेमकं काय करायला सांगणार आहात? हो सांगतो. तुम्ही जरा तिकडे वा दोघी. हा वा तिकडे. तू तिकडे हो तिकडे. सँड याच्यामध्ये. अप्पा सँड कॅसल बनवायचा? नाही. Okay, who cares? I mean, तुम्ही काही सांगा. मी करेन. हां. ठीक आहे. मी याच्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं ते आठवत असेलच. म्हणजे जे काम सई डोळे मिटून करू शकते ते काम ही कांगारीण डोळे उघडे ठेवून सुद्धा करू शकणार नाही. अहो पण काय करणार? आता सई या इथे समोर डोळे मिटून आडवी होईल आणि मग मी तिच्या चेहऱ्यावर ही वाळू ओतणार. चेहऱ्यावर? हो तिच्या चेहऱ्यावर वाळू ओतणार आणि मग ही कांगारीण तिथे आडवी होईल डोळे उघडे ठेवून आणि मग तिच्या चेहऱ्यावरही वाळू ओतणार
जर डोळे मिटले तर तू हरशील. अहो काहीतरीच काय, हे कसले अघोरे नियम आहेत. हो ना आप्पा, तिच्या डोळ्यात वाळू गेली तर? मग जर या परदेशी कांगारूंना स्पर्धा नको असेल तर त्यांनी सांगावं की आम्हाला स्पर्धा करायला जमणार नाही आणि हे गृहसंकुल सोडून निघून जावं. नो 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 नो, आय एम रेडी. अगं हे वेडी आहेस का तू? ती वाळू डोळ्यात असं असं नाही सांग ना सरळ. गप्पा बसाव. चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूया. हो चालेल, करूयात आपण सुरुवात. माझ्याच पासून करूयात. ओके, लेट्स डू इट. मी एक मिनिट. ओके, या लेट्स स्टार्ट. हा काय प्रकार आहे? स्पर्धेचे काही नियम ठरलेले असतात. ही शुद्ध फसवणूक आहे. ही फसवणूक आहे. मग तुम्ही करता ते काय? एका मुलीच्या डोळ्यामध्ये तुम्ही वाळू घालणार आणि दुसऱ्या मुलीचा तुम्ही डोळे बंद करायला सांगणार. इज दिस फेअर टू यू? ही फसवणूक नाहीये. नाक, त्यांनी बिरबलाच्या गोष्टीतली आयडिया चोरली आहे. अँड फॉर युअर काइंडेस्ट ऑफ इन्फॉर्मेशन मिस्टर केतकर, अकबर बिरबलच्या गोष्टी आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये पण वाचतो. So your tricks, they are as old as you. मला वाटतं अशा प्रकारची स्पर्धा नकोच घ्यायला. दोघींनाही समान संधी मिळेल असं काहीतरी करायला सांगूया. ठीक आहे, मग आपण समान नियम पाडूया. ही सई आणि ही कादंबरी आज संध्याकाळी आळवाचं फतफद बनवतील. जिच्या हातची भाजी जास्त चविष्ट ती ही स्पर्धा जिंकेल. Wait. आळूचं what is that? आजी, अगं कादंबरीला कशी जमणार आहे ती आळूची भाजी करायला? आळूची पानं तिने कधी बघितलीत तरी की नाही कोणास ठाऊक. तेच ना ग, तिला आळूची भाजी करायला सांगणं हा किती अन्याय आहे तिच्यावर. तेच ना, स्पर्धा म्हणजे कशी अगदी निकोप हवी. दोन्ही प्रतिस्पर्धी तुल्यबळ हवेत. हो ना ग, मला ना हे सगळं नाही पटत आहे आजी. पण हे आप्पांना सांगायची हिंमत आहे का तुझ्यात? नाही. त्या बिचारीला आळूचं फतफद करायला सांगून फार मोठ्या संकटात टाकलं यांनी, हे तर मलाही पटतंय. आजी, ठरलं. काय? हेच की ही स्पर्धा अगदी निकोप होईल याची खात्री मी तुला देते. ही माझी जबाबदारी. Stir well, switch off the gas, and your dish is ready. Hurry up. Stir well. Switch off the gas, and your dish is ready. Hurry up. कम ऑन गाईज, आता तुम्ही हे खा आणि मला सांगा कसं झालं ते. ओके. वेल कॅरी, आय थिंक फर्स्ट टाइम तू आळूची भाजी कुक केली असणार ना? डूड, पहिलीच आळूची भाजी नाही. दिस इज माय फर्स्ट एव्हर इंडियन रेसिपी. बट ऑल थँक्स टू इंटरनेट. इंटरनेटवर सगळ्या रेसिपीज मिळतात ना, सो आपण ते बघून काही बनवू शकतो. जस्ट यू नीड टू बी अ बिट स्मार्ट. टेक दिस. कम ऑन. अळूत पाणी की पाण्यात अळू कळत नाहीये.
But it is supposed to be like that, right? I mean, internet वर तसंच दिलं होतं. इट्स ओके आपण टेस्ट करून बघूया. हा ओ गॉड. आईच्या गावात चांगलं नाही झालं ना. No, I mean to say, oh God, मस्त अमेझिंग झालंय. आणि आमच्या गावात अशी भाजी कधी खाल्ली नाही, म्हणजे आयुष्यात अशी भाजी कधी खाल्ली नाही. ही भाजी खाऊन कोणी जाईल? स्वर्गात जाईल कोणी. एकदम स्वर्ग सुख आहे भाजीमध्ये. But are you sure? Wait, मी ट्राय करून बघते. Dude, this is just horrible. I mean, Nag, dude, मी एवढे efforts घेऊन हे सगळं बनवलं आणि this turns out to be a disaster now. It's okay, it's all right. You tried your best, right? काय ग कादंबरी, काय झालं? हे रे ते कॉम्पिटिशन आहे ना, त्याच्यासाठी प्रिपरेशन करते कॅडी. शी यूज्ड इंटरनेट बट थोडस स्टोरी नाही, खूपच खराब झाली आहे. ठीक आहे, थांब, मला बघ. अगं ठीक आहे कादंबरी, एवढं काही नाही, जमेल तुला. Dude, असं कसं जमेल? You tasted it, right? I never can cook, you know. I'm a horrible cook. In fact, you know what? तुझ्या grandpaच्या contest मध्ये I don't think I should be participating. मला नाही जमणार हे सगळं. अगं होईल सगळं नाही. आपण चव बघून ठरवणार आहेत ना. दोन्ही भाज्यांची चव सारखी असेल याची खात्री मी तुला देते. But साई, तुला हे जमतं. I mean, you're good at it. तू cook करतेस नेहमी. I never cook. I mean, मला कसं जमणार आहे? मला नाही जमणार आहे. फक्त मी काय सांगते ते नीट ऐक. दॅट्स अमेझिंग. द सई केतकर हेल्प करणार आहे तुला. यू नो व्हॉट दॅट मीन्स. आता तू हारूच शकत नाही. हारूच शकत नाही तू आता. आय कॅन गॅरंटी यू दॅट. साई, थँक यू सो मच. आय एम रिअली हॅपी. Thank you. All of this. घेतले सगळे इन्ग्रेडियंट्स? या हां घेतलंय. नाक पुरं टेन्शन येत आहे मला. कॅडी कम ऑन, डोंट वरी, यू विल बी गुड. काय नचिकेत कॅडी, झाली का सगळी तयारी? आम्ही कम्प्लिटली रेडी आहे काकू. सगळं हाताशी घेतलंय ना? हो घेतलंय, सगळं घेतलंय. काकू तू फक्त सांग, आम्ही कधी स्टार्ट करू. हो, मी आधी घरी कळवते आणि मग तुम्हाला इशारा करते, मग तुम्ही सुरू करा. ठीक आहे? ओके काकू, थँक्यू. आजी तयार आहेस? शेंगदाणे काढले. झालं. आता तयार आहे सगळं. काय मग झालं ना सगळं? येस, वी आर रेडी. मग लागा का मला? हो थांब, मानसे काकूचा ग्रीन सिग्नल येऊ दे. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आप्पा, मी मानसी बोलतेय. सुरुवात करायची का? इथे सगळी तयारी झाली आहे. ठीक आहे ठीक आहे. स्पर्धा सुरू झाली अशी मी घोषणा करतो. वा.